काल काय पाहिलं आपण? काल काय पाहिलं रे? velocity at any instant. काय फॉर्म्युला सांगा त्याला? velocity at any instant v is equal to काय? स्क्वेअर रूट ऑफ कोणत्याही वेळेचा v is equal to स्क्वेअर रूट ऑफ काय? मला पटपट सांगा. u square plus g square t square minus u square plus g square g square plus g square t square plus minus ut minus 2ugt. ugt ना, ugt 2ugt. पुढे sin theta sin theta करेक्ट. आणि व्हॉट इज डायरेक्शन? तुम्ही फाय ने दाखवू शकता किंवा अल्फाने दाखवू शकता. व्हेलॉसिटीची डायरेक्शन मी अल्फाने दाखवली. टॅन इनवर्स ऑफ काय? चला sin theta minus gt upon u cos theta. u cos theta. एवढं झालंय ना आपलं? then here आज आपण पाहणार आहे डिस्प्लेसमेंट अँड ऍट एनी इन्स्टंट किंवा ऍट एनी पॉइंट. डिस्प्लेसमेंट ऑफ अ प्रोजेक्टाइल ऍट एनी पॉइंट. एनी पॉइंटला किती वेळेत पोहोचला असेल तर टी या वेळेत पोहोचला असं कन्सिडर करू आपण. हा y axis, consider here this one is the x axis, and projectile is projected from point O with initial velocity u. How much angle? Angle of projection theta. Then हा या ठिकाणी मोशन पूर्ण करेल. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय? ज्याच्याशी अँगल थीटा केला तिकडे येत असतो u इंटू कॉस ऑफ थीटा. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय? u साइन थीटा. कन्सिडर करा की या वेळेनंतर इथं पोहोचलाय. कुठे घेतला तरी चालतो, फक्त टॉप घेऊ नका. टॉपला कंडिशन आपण वेगळी वापरू. समजा या ठिकाणी पोहोचला तर हा व्हर्टिकल कंपोनंट काय रे? हा व्हर्टिकल डिस्टन्स काय? y. आणि आडवा किती गेला तर ओरिजिन पासून हा इथपर्यंत आडवा. म्हणजे तुम्ही असंही करू शकता. हे असं, हे x तर हा y. ती या वेळेत पोहोचला. याचे कोऑर्डिनेट x, y. समजा इथं पोहोचला तर स्टार्ट इथून झालता आणि एंड इथं झालाय ती या वेळेनंतर. तर डिस्प्लेसमेंट काय रे? डिस्प्लेसमेंट स्टार्ट टू एंड. हा डायरेक्शन ओ कडून पी कडे वेक्टर आर. मग या वेक्टर आर ने डायरेक्शन किती केली तर फाय. फाय म्हणजे अँगल मोजायचा. फाय म्हणतात त्याला, थीटा नाही. हा राऊंड आणि त्याच्यात उभी रेषा फाय असते. फाय काय म्हणतात त्याला? फाय. पाय नाही, फाय. फाय काय म्हणायचं? फाय. इथे हा परपेंडिक्युलर टाकला तर यम म्हणतो मी. मला सांगा डिस्प्लेसमेंट कोणतं आहे रे? ओपी. मग ओपी बरोबर काय? ओपी इज इक्वल टू ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर. सरळ सरळ. आर स्क्वेअर इज इक्वल टू काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर आर इज इक्वल टू काय? स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला एक्स काढावं लागेल, वाय काढावं लागेल. बरोबर आहे? किती वेळेत पोहोचला?
टी या वेळेत मानलंय आपण. मग आता आडवा अंतर काढायचं तर आडव्या व्हेलॉसिटीचा विचार करायचा, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा विचार करायचा अलॉंग एक्स ऍक्सिस. यूएक्स एएक्स किती 0 ऍक्सलरेशन. यूएक्स किती यू कॉस थीटा. किती वेळेत पोहोचला टी या वेळेत. मग वेग velocity is equal to distance divided by time. तर x is equal to ux into t. तर x is equal to ux ची किंमत u cos theta into t. Say that equation 2 x मिळाला मला. आता along y axis, along काय y ऍक्सिसच्या दिशेत तुम्हाला जायचंय, म्हणजेच व्हर्टिकल जायचं. व्हर्टिकलला ay किती -g uy किती u u sin थीटा. किती वेळेत पोहोचलात टी या वेळेत. sy किती y sy किती y. मग मला सांगा टाइम माहिती, u माहिती, a माहिती. s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. बरोबर आहे का. s y uy इंटू t प्लस 1/2 ay इंटू t स्क्वेअर. sy किती y, uy किती u sin थीटा इंटू टाइम t. ay ची व्हॅल्यू -g प्लस इंटू मायनस 1/2 gt स्क्वेअर. से दॅट इक्वेशन नंबर 3. मला y मिळाला, मला x मिळाला. ह्या x आणि y च्या किमती इक्वेशन 1 मध्ये ठेवून घेऊ आपण. हे कट करावं लागेल, 2च मिळाला, खालीवरती पेज झाली. आपल्याला आता काय करावं लागेल, आर काढायचा आहे. मग आर काढायचा तर युजिंग इक्वेशन 2 and 3 एक्स काय आलता आपला एक्स इज इक्वल टू यू इंटू कॉस थीटा इंटू टी आणि वाय काय आला यू साइन थीटा इंटू टी मायनस 1/2 gt स्क्वेअर. असं चालतं ना. हो सर. मग आर काढायचा आहे. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मॅग्निट्यूड काढतो आपण डिस्प्लेसमेंटचे, डायरेक्शन नाही, डायरेक्शन आणखी काढायची. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू कॉस थीटा टू टी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इनसाइड द ब्रॅकेट यू साइन थीटा इंटू टी. स्पीकर बंद करा, कोणाचा आवाज आहे. ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे का. आता या ठिकाणी आर इज इक्वल टू पहिल्या टर्मचा स्क्वेअर करू. काय यू चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा आणि टी चा स्क्वेअर. हा अँगल मधला पार्ट नाही, हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे. याचं काय येईल रे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा टी स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा आपल्याला माहिती आहे ए मायनस बी इज इक्वल टू काय असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab.
बरोबर आहे का? हो सर. हो सर. याचा स्क्वेअर काय येईल? प्लस 1/4 जी स्क्वेअर टी रेस टू 4 टी स्क्वेअर आहे ना इथं. हो. आता याचा हो स्क्वेअर मायनस -2 ए काय यू साइन U sin theta t इंटू टी इंटू बी काय into 1/2 जी 1 टी upon स्क्वेअर 2 to cancel with sir. आर इज इक्वल टू 2 कॅन्सल केलं. स्क्वेअर रूट ऑफ या दोन टर्म यू स्क्वेअर टी स्क्वेअर कॉमन घेतो मी. यू स्क्वेअर टी स्क्वेअर कॉमन घेतलं काय राहील इथं? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे का? Plus sin square theta. बरोबर आहे ना? लिहिलं ना मी. त्यानंतर काय येईल? हा फॅक्टर पुढे घेऊ आपण. मायनस यू जी टी इंटू टी टी इंटू टी स्क्वेअर टी क्यूब T cube. इंटू साइन थीटा. राईट? हो सर. काय राहील? 1/4 जी स्क्वेअर टी रेस टू 4. हा फॅक्टर शेवटी लिहिला. याची व्हॅल्यू किती रे? 1. So r is equal to square root of U square T square u square t square minus sir. आता GT cube common काढा sir. sin theta plus 1/2 g 1/4 g square t raised to 4. कॉमन काढायचे आपल्याला. GT cube. जीटी क्यूब इथं कुठे आहे? जीटी क्यूब GT स्क्वेअर. हा याच्या दोन्ही मधून. हा दोन्ही तिन्ही मधून काढायचे कॉमन. GT स्क्वेअर. आता पहा यू स्क्वेअर टी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर जी टी क्यूब साइन थीटा डिवायडेड बाय यू. काय केलं मी इथं? U ने डिवाइड केलंय. मल्टिप्लाइड केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला यू स्क्वेअर करण्यासाठी. बरोबर आहे का? हो सर. आता इथं कितीने मल्टिप्लाय करायचं? यू स्क्वेअर जी स्क्वेअर टी रेस टू 4 डिवायडेड बाय 4 यू स्क्वेअर. चालतंय? हो सर. मी यू स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. तर आर इज इक्वल टू या प्रत्येक टर्म मधून कॉमन काय निघेल आता? यू स्क्वेअर टी स्क्वेअर. U स्क्वेअर T स्क्वेअर. इथं राहील 1. इथं 1 राहील. याच्यातला यू स्क्वेअर टी स्क्वेअर कॉमन गेला तर इथं राहील टी जी टी साइन थीटा डिवायडेड बाय यू. इथं राहील यू स्क्वेअर टी स्क्वेअर बाहेर गेला जी स्क्वेअर टी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 यू स्क्वेअर. याचा स्क्वेअर रूट घ्या. तर आर इज इक्वल टू यू टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस जी टी साइन थीटा डिवायडेड बाय यू प्लस जी स्क्वेअर टी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 यू स्क्वेअर. अँड दिस इज द डिस्प्लेसमेंट. आता एवढा फॉर्म्युला कधी लक्षात राहावा? हा फॉर्म्युला लक्षात राहील का? नाही लक्षात राहत. राहील का? पाठ करावं लागेल डायरेक्ट. हो सर. आणि जर असं लक्षात राहायचं ठेवायचं नसेल तर ux बरोबर काय रे? ux इंटू टी. कारण ux बरोबर काय? x बाय टी. x बरोबर यू कॉस थीटा इंटू टी. इथं किमती ठेवायच्या, अँगलची किंमत ठेवायची, x काढून घ्यायचं. आणि y इज इक्वल टू यू साइन थीटा इंटू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. इथं किमती ठेवायच्या, इथं किमती ठेवायच्या, y काढायचा ना, नंतर r काढायचा स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे सोपं जातं. फॉर्म्युला पाठ करायची गरज लागत नाही. लक्षात आलं? आणि फॉर्म्युला जर पाठ असेल तर डायरेक्ट तुम्हाला
टी ची किंमत, थीटाची आणि यू ची किंमत ठेवून डिस्प्लेसमेंट टी या वेळेनंतरच काढता येते. ओके. आता आपण काढू डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट या ठिकाणी पहा, हा वाय, हा एक्स. आपली अशी काहीतरी डायग्राम आली, अशी डायग्राम, आणि हा पॉइंट पी होता आपला. इथून हे अंतर होतं एक्स, सॉरी वाय, आणि हे अंतर होतं एक्स. मी परपेंडिक्युलर टाकला, हे अंतर होतं वाय, हे अंतर होतं एक्स. हा होता आपला डिस्प्लेसमेंट. हे आर मॅग्निट्यूड घेतो, मॅग्निट्यूड घेतलं, डायरेक्शन म्हणलं तर वेक्टर आर, आणि या अँगलला मी डायरेक्शन म्हणलं होतं. कुणाची? डिस्प्लेसमेंटची. बरोबर आहे का? मग याच्यावरून या ट्रायंगल वरती tan ऑफ फाय इज इक्वल टू काय? tan ऑफ फाय बरोबर y बाय एक्स. tan ऑफ फाय इज इक्वल टू y काय आलता तुमचा? u sin थीटा टी मायनस 1/2 GT स्क्वेअर. हा इथं आलता, हा आलाय का? आणि एक्स आलाय u cos थीटा डिवायडेड बाय u cos थीटा इंटू टी. राईट. हा टॅन तिकडे गेला तर त्याला टॅन इनवर्स म्हणतात. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इनसाइड द ब्रॅकेट u sin थीटा टी मायनस 1/2 GT स्क्वेअर डिवायडेड बाय u cos theta into t, and it is the direction of a displacement. It is the direction of displacement. Okay. आता हेच मी या ठिकाणी पहा, प्रोजेक्टाईल इज ॲट हायेस्ट पॉइंट जर असेल तर काय? नेक्स्ट पॉइंट, जर प्रोजेक्टाईल नोट if projectile is at highest point. प्रोजेक्टाईल म्हणजे बॉडी ती फेकलेली. समजा दगड फेकला असेल तर दगडाला प्रोजेक्टाईल म्हणतात. तो जर त्या पाथ मध्ये हायेस्ट पॉइंटला असेल, समजा या ठिकाणी असा फेकला तर त्याचा हायेस्ट पॉइंट हा आहे ना, जर तो इथं असेल तर हे काय रे, वाय कोऑर्डिनेट काय? एच. हे टोटल काय असते? रेंज असते. तर अर्ध काय? हे मग अंतर आहे r/2. बरोबर आहे का? मग हे डिस्प्लेसमेंट आहे स्मॉल r, आणि ही डायरेक्शन आहे टॅन ऑफ फाय. आणि काही वेलॉसिटीने तुम्ही u या वेलॉसिटीने फेकला असेल तर u ने केलेला अँगल थीटा आहे. u इनिशियल वेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन, त्यालाच वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणतात. प्रोजेक्शन थीटा काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन. ही प्रोजेक्टाईल is at highest point. त्यावेळेस एक्स कोऑर्डिनेट ई एक्स कॉमा वाय करता ना तुम्ही, मग हा एक्स कोऑर्डिनेट किती? एक्स इज इक्वल टू r/2 आणि वाय इज इक्वल टू मॅक्झिमम हाईट एच. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? Yes, sir. मग Yes, मला sir. सांगा, टॅन ऑफ फाय या ट्रायंगल वरती वापरायचं आहे मला.
tan ऑफ फाय इज इक्वल टू काय? tan ऑफ फाय इज इक्वल टू समोरची भुजा काय रे? अपोजिट साइड काय? एच आणि ऍडजस्टंट काय? r/2 म्हणजेच y/x. हा 2 वरती जाईल 2h डिवायडेड बाय r. tan ऑफ फाय इज इक्वल टू 2h डिवायडेड बाय r आलं. मला सांगा बट व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ h? u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g. राइट? अरे राइट का? हो सर. r बरोबर काय? u स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय g. बरोबर आहे का? मग या tan ऑफ फाय मध्ये किमती ठेवतो. tan ऑफ फाय इज इक्वल टू 2 इंटू h ची किंमत ब्रॅकेट मध्ये लिहितो u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g डिवायडेड बाय r ची किंमत खालच्या ब्रॅकेट मध्ये लिहितो u स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय g. 2 ला 2 कॅन्सल. tan ऑफ फाय इज इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय g. उलटून गुणिले हा ब्रॅकेट उलटून गुणिले लिहिला मल्टिप्लाय केला तर हा g वरती जाईल g डिवायडेड बाय u स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा. बरोबर आहे का? ही स्टेप माहिती आहे ना? ए बाय बी डिवायडेड बाय सी बाय डी असेल तर हे असं लिहितात ए बाय बी इंटू डी बाय सी. by C. असं लिहितात ना तुमच्याकडे? हो Sir. सर. ओके ओके, मग काय अडचण नाही. त्याला बॉक्स करून ठेवतो. आता या ठिकाणी पहा यू स्क्वेअरला यू स्क्वेअर, अरे यू स्क्वेअरला यू स्क्वेअर, Cancel. Cancel. जी ला जी, कॅन्सल होईल. साईनला Cancel. साईन, Cancel. साईनला कॅन्सल साईन, होईल. साईनला साईन, साईनला साईन, साईनला साईन कॅन्सल होत नसतं. ए हुशार, हे साइन स्क्वेअर आणि हे साइन ऑफ 2 थीटा आहे. बरोबर आहे का? 1. वा वा वा, कॅन्सल होत नसतं म्हणलं तर 1 म्हणते. tan ऑफ फाय साइन स्क्वेअर थीटा साइन ऑफ 2 थीटा हे कसं कॅन्सल होईल? हा स्क्वेअर नाहीये, 2 थीटा आहे आणि हा स्क्वेअर आहे. tan ऑफ फाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर आपण दोनदा लिहू, साइन ऑफ थीटा इंटू साइन ऑफ थीटा, बालवाडीच्या पोरांसारखं. आणि साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. बरोबर आहे का? साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन थीटाला साइन थीटा कॅन्सल, हा केला असता तरी जमलं असतं. tan ऑफ फाय इज इक्वल टू 2 डिनॉमिनेटरला 1 वरती घेतो, साइन डिवाइड बाय कॉस tan ऑफ थीटा. हा थीटा काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, यू ने केलेला हॉरिझॉन्टल ची अँगल, आणि फाय काय? डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे, वेक्टर आर ने हॉरिझॉन्टल ची. मग व्हॉट इज द रिलेशन? फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/2 इंटू tan ऑफ थीटा. हे कधी रिलेशन आहे? हे रिलेशन कधी? प्रोजेक्टाईल जर हायएस्ट पॉइंटला असेल तरच. काय म्हणलं मी? प्रोजेक्टाईल जर हायएस्ट पॉइंटला असेल तरच. मग तुम्ही नोट लक्षात काय ठेवायचं? जर प्रोजेक्टाईल हायएस्ट पॉइंटला असेल तर tan ऑफ फाय बरोबर 2h डिवायडेड बाय r आपलं, हा इथं. बरोबर आहे का? आणि दुसरा फॉर्म्युला tan ऑफ फाय इज इक्वल टू 1/2 tan थीटा, म्हणजेच फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ
1/2 इंटू टॅन ऑफ थीटा. लक्षात ठेवायचं. एकदा पाहून घ्यायचं तुम्ही. हायएस्ट पॉइंटला असेल तरच आहे. एनी पॉइंटला असेल तर डायरेक्शन वेगळी येते. एनी पॉइंटला डायरेक्शन ही येते. बाई एनी पॉइंटची ही डायरेक्शन, बरोबर आहे का? हायएस्ट पॉइंटला असेल तरच आहे. जर तर एकदा वाचायचं. नोट इफ प्रोजेक्टाइल इज ॲट हायएस्ट पॉइंट. वेक्टर मधला एक विचारू का रे? हो सर. हो सर. एक्सच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर काय असतं? आय कॅप. करेक्ट. आय आय कॅप कॅप. आय कॅपची किंमत किती? 1 1 1 आणि वायच्या दिशेत जे कॅप J जे cap. कॅप. करेक्ट. जे कॅपचं मॉड. 1 1 मॉड म्हणजे ते 2 मॅग्निट्यूड. किंमत. मॅग्निट्यूड. किंमत. मला सांगा जर 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 व्हेलॉसिटी ही काय रे? वेक्टर आहे ना? हो सर. येस सर. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे ना? हो सर. येस हो सर. सर. लिनियर मोमेंटम काय असते? लिनियर मोमेंटम. मोमेंटम काय असते? काय फिजिकल क्वांटिटी? मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. पी ने दाखवता तुम्ही. 10th ला झालंय तुम्हाला. पी बरोबर mv. पी बरोबर mv झालंय का? हो सर. मग त्याच्यातलं मास ही स्केलर आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर आहे. एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर येणारे आन्सर काय येतं? वेक्टर. वेक्टर असते. म्हणून लिनियर मोमेंटम काय? वेक्टर आहे. वेक्टर. बरोबर आहे. मग पी वेक्टर क्वांटिटी त्याच्या कंपोनंट मध्ये एक्सप्रेस करता येतं. जेणेकरून वेक्टर व्ही बरोबर Vx इंटू आय कॅप प्लस Vy इंटू जे कॅप. बरोबर आहे का? 2 डायमेन्शन मध्ये. 3 डायमेन्शन मध्ये वेक्टर व्ही बरोबर काय? Vx इंटू आय कॅप प्लस Vy इंटू जे कॅप प्लस Vz इंटू के कॅप. बरोबर आहे. आपण काय पाहतोय? 2 डायमेन्शन. प्रोजेक्टाइल मोशन 2 डायमेन्शनच आहे ना? हो. त्यामुळं विसरायचं नाही. आणि आपण नेहमीच एक्स वाय घेतो, त्यामुळे एक्स वाय मध्येच आलं पाहिजे. झालं का रे? झालं? नाही सर. एचची, कॅपिटल एचची आणि आर ची किंमत तुम्हाला फॉर्म्युले पार्ट पाहिजे दादा. डायरेक्ट आपण काढलेले. टाइम ऑफ फ्लाईट काढलाय, रेंज काढलाय आणि
मॅक्झिमम हाईट काढली. येस सर. झालं सर. ओके ओके. झालं सर. झालं का? शेअर. आता मी तुम्हाला लिनियर मोमेंटम म्हणजे काय अगोदर सांगतो. या ठिकाणी पहा, पी बरोबर काय असतं रे, मास इंटू वेलॉसिटी. याच्यातली ही स्केलर आहे, ही वेक्टर आहे, ही वेक्टर आहे, ही वेक्टर आहे म्हणल्यावर ही वेक्टर येते. एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर वेक्टर येत असते. हे प्रेशर नाहीये, प्रेशर नाही, लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटम ही लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी. ओके, याला डायरेक्शन असते. मग वेक्टर पी बरोबर वेक्टर पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप असे एक्सप्रेस करते. मग पी एक्स बरोबर काय रे, एम इंटू व्ही एक्स, बरोबर आहे का? अरे अरे यार, ए हो सर. हा मग काय हो सर? बी काय, हो सर. तुम्ही का तिकडे पिक्चर पाहत बसले का मोबाईल वरती? नाही सर. रिस्पॉन्सच द्या ना. नाही सर. तर पी वाय शिकवतो. बरोबर काय, मास इंटू व्ही वाय, बरोबर आहे का? हो सर. करेक्ट. आता या ठिकाणी पहा, चेंज म्हणजे काय, डेल्टा पी. डेल्टा पी बरोबर काय, पी इनिशियल, पी इनिशियल, पी इनिशियल बरोबर मायनस पी फायनल, सॉरी पी फायनल मायनस फायनल मायनस पी पी इनिशियल. इनिशियल. आपण असंही करू शकतो ना, डेल्टा पी इज इक्वल टू एम इंटू डेल्टा व्ही. कारण हो मास सर. बदलत नसतंय, मास बदलत नसतंय, बरोबर आहे का? हो सर. मग Yes, sir. एम इंटू इनसाइड द ब्रॅकेट डेल्टा व्ही म्हणजे फायनल मायनस इनिशियल. मग फायनल वेलॉसिटी व्ही ने दाखवतो, इनिशियल वेलॉसिटी यू ने दाखवतो, बरोबर आहे का? हो सर. डेल्टा पी आपल्याला काढायचा आहे चेंज इन मोमेंटम. काय काढायचंय, चेंज इन मोमेंटम. पण कधी, कुठून कुठे गेल्या, इनिशियल कुठं आणि फायनल कुठं? तर या ठिकाणी पहा, चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम, सॉरी अगोदर चेंज इन लिनियर वेलॉसिटी काढायची. चेंज इन लिनियर वेलॉसिटी अँड बी विचारलं, अँड चेंज इन लिनियर मोमेंटम, मोमेंटम फेन projectile reach at highest point. कुठं पोहोचल्या, हायएस्ट पॉइंटला. सीआर. मग सुरुवातीला कुठं असेल रे, हा वाय, हा एक्स, हा ओ, सुरुवातीला इथं असेल, बरोबर आहे का? मग या ठिकाणी हा पाथ, तर तो म्हणतो फायनल पॉइंट इथं हायएस्ट पॉइंटला ई. मग इथली वेलॉसिटी ही जर इनिशियल यू असेल, हा थीटा असेल, तर हा काय रे, यू कॉस थीटा, आणि हा काय, यू साइन थीटा, बरोबर आहे का? इथं इथं व्हर्टिकल कंपोनंट किती राहील वेलॉसिटीचा,
अरे हायेस्ट आहे ना, इथून वापर निघतो, याचा अर्थ VY किती, इथं VY असतो 0 आणि VX असतो, हा VX असतो U cos थीटा, कारण AX किती, ऍक्सलरेशन किती 0, बरोबर आहे का? अरे बरोबर ना. हो सर. मग हो या सर. ठिकाणी AX बरोबर ऍक्सलरेशन 0, AY बरोबर -G, हे तर लक्षातच असलं पाहिजे. मग इनिशियल व्हेलॉसिटी काय, वेक्टर U इज इक्वल टू UX इंटू I कॅप प्लस UY इंटू J कॅप, बरोबर आहे का? हो सर. हो सर. वेक्टर U इज इक्वल टू UX ची किंमत किती, U cos थीटा इंटू I कॅप प्लस U sin थीटा इंटू J कॅप, से दॅट 1. फायनल वेलॉसिटी काय, वेक्टर V इज इक्वल टू VX इंटू I कॅप प्लस VY इंटू J कॅप. वेक्टर V इज इक्वल टू VX किती, U cos थीटा इंटू I कॅप, VY 0 असतो इंटू J कॅप, कारण हायेस्ट पॉइंटला वर्टिकल वेलॉसिटी 0 होते. काय राहील, हा फॅक्टर 0 झाला, U cos थीटा इंटू I कॅप, से दॅट 2. तुम्हाला काय विचारलंय, चेंज इन लिनियर वेलॉसिटी, बरोबर ना. मग या पॉइंटला ही फायनल वेलॉसिटी, ही इनिशियल वेलॉसिटी. मग चेंज इन लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी कंसात डेल्टा V इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी, वेलॉसिटी माइनस इनिशियल वेलॉसिटी, बरोबर आहे का? डेल्टा V इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी काय आहे, वेक्टर V माइनस इनिशियल वेलॉसिटी U, डेल्टा V चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल टू V किती, U cos थीटा इंटू I कॅप, हा इथं माइनस इनसाइड द ब्रॅकेट U किती, इक्वेशन नंबर 1, U cos थीटा इंटू I कॅप प्लस U sin थीटा इंटू J कॅप, बरोबर आहे का? हो सर. डेल्टा V इज इक्वल टू U cos थीटा इंटू I कॅप माइनस U cos थीटा इंटू I कॅप, माइनस इंटू प्लस माइनस U sin थीटा इंटू J कॅप, प्लस माइनस कैंसल, डेल्टा V इज इक्वल टू काय, इज इक्वल टू माइनस U इंटू साइन थीटा इंटू J कॅप, हे वेक्टर फॉर्म मध्ये. आणि इन मॅग्निट्यूड काय, इन मॅग्निट्यूड हाउ मच चेंज द वेलोसिटी, डेल्टा V इज इक्वल टू, माइनस चिन्ह डायरेक्शन रिप्रेझेंट करते, मॅग्निट्यूड मध्ये डायरेक्शन नसते, U sin थीटा, J कॅपचा मॅग्निट्यूड 1 आहे, त्यामुळे डेल्टा V बरोबर किती, U sin थीटा, आणि वेक्टर फॉर्म मध्ये माइनस U sin थीटा इंटू J कॅप. आता आपला चेंज इन लिनियर मोमेंटम काढायचे, चेंज इन लिनियर मोमेंटम कधी, ज्यावेळेस तो हायेस्ट पॉइंटला पोहोचेल, मोमेंटम. मग अगोदर मॅग्निट्यूड घेतो, P बरोबर काय असतंय, मास इंटू वेलॉसिटी, हे कॉन्स्टंट आहे, चेंज याच्यात होईल आणि याच्यात होईल, हे बदललं तर हे बदलेल, हे बदललं तर हे बदलेल, हे कॉन्स्टंट आहे. मग जर M फी मध्ये डेल्टा V एवढा बदल झाला तर P मध्ये डेल्टा P, मग वेक्टर डेल्टा P इज इक्वल टू मास, हे वेक्टर नाहीये, वेक्टर डेल्टा V, वेक्टर डेल्टा P इज इक्वल टू मास इंटू डेल्टा V ची किंमत किती रे वेक्टरची, माइनस U sin थीटा इंटू J कॅप
So change in linear momentum is equal to plus into minus minus mu into sin theta into j. क्या समजलंय? हो सर हो. मॅग्निट्यूड काय येईल हो, रे? sir. mu sin theta फक्त. चेंज इन लिनियर मोमेंटम मॅग्निट्यूड काय येईल? mu sin theta, कारण मायनस डायरेक्शन रिप्रेझेंट करतं आणि हा वेक्टर जे कॅपचं मॅग्निट्यूड 1 आहे. त्यामुळं डेल्टा पी इज इक्वल टू mu sin theta वेक्टर डेल्टा पी इज इक्वल टू मायनस mu sin theta इंटू जे कॅप. एकदा पाहून घ्यायचं. इथला हा यू काढताना ux इंटू आय कॅप आणि uy इंटू जे कॅप हा काढला आणि इथं व्ही हा वर्टिकल जसा वरती जाईल तसं वेलॉसिटी काय होते? कमी आणि हायेस्ट पॉइंटला 0 होते आणि परत वाढत जाते. पण जाताना वरती जाताना वेलॉसिटीची दिशा अपवर्ड आहे, खाली येताना वेलॉसिटीची डायरेक्शन काय होईल? डाऊनवर्डला होईल व्हर्टिकलची. आणि हॉरिझॉन्टलची मात्र व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही, ऍक्सलेरेशन 0. याचा अर्थ डायरेक्शन बदलत नाही, किंमतही बदलत नाही. इथं आडवी, इथं आडवी, इथं आडवी, इथं आडवी, इथं आडवी आणि इथंही आडवी हॉरिझॉन्टल. इथे Vy 0, Vx बरोबर u cos थीटा किंमत ठेवली. फायनल मायनस इनिशियल केलं. डेल्टा व्ही ने दाखवलं. वाल्या प्राण्यांची पूर्वी पोपट होता. ए आर्या जोशी येस सर. अरे लेकर घेऊन बसू नका. लेक्चर सिरियसली करा थोडं. सॉरी सर. हा, मला नाही त्रास, तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. ते तुमचे गाणे इकडे ऐकायला यायला लागले ते. सर घरी कोणीच नव्हतं ना, त्याच्यामुळं. लहान बाळाला सांभाळायला सांगितलं काय तुला? नाही सर, करायले क्लास, लिहून पण घ्यायले. लिहून घ्यायची काय गरज नाही, मी PDF पाठवतो ना, वाच फक्त. तन्मय काय रे? सॉरी सर, ते तुम्हालाच पडला मेसेज. बर कुणाला पाठवायचं होतं तुला? तर नाही, ते झूम मीटिंग वरती नव्हता पाठवायचा. बर प्रद्युम्न काय रे? तुझे त्या मला वाचता आहे ना, बॉक्स आलेत नुसते. प्रद्युम्न कुलकर्णी काय सर? ते मेसेज काय, मला ते बॉक्स आलेत नुसते, मला वाचता आहे ना काही? बॉक्स काय माहिती, मला हे नाही माहिती. तू मेसेज टाकला ना आता 11 वाजता. चुकून पाठवलं सर, काय माहिती, मला काही कळलं. बर हे असं आलंय बघ. तुला काय आलंय, काय वाचायला आलंय बघ बरं. इमोजी आलेत बरं काय, इमोजी. हा तसंच आलंय. इमोजी आलेत का बॉक्स आलेत? हा, मला इमोजीच आलेत. बर माझ्याकडे बॉक्स दिसते. ते सिस्टीम अपडेट नसेल सर. कोणाची? माझी? हा, तुमची ते बॉक्स दिसतंय त्यामुळं. माझी सिस्टीम अपडेट आहे. माझी
सर माझे जे सिस्टम अपडेट नसले की इमोजीच्या ऐवजी बॉक्स बॉक्स येतात. अरे साईडीनो मी इमोजी कशाला इकडे टाकायला लागलोय? मला शिकवायचंय का इमोजी सर पाहिजे? तुम्ही नाही टाकले पण जे टाकले ते येत नाहीत सर मग अपडेट नसलं बर 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 सिस्टम. मला इमोजी नका टाकू, मेसेज टाका चांगले. हो सर. हो सर हो सर नुसते हो, बॉक्स बॉक्स दिसल्यावर मला भावना कशा कळायच्या तुमच्या? ओके सर. समजा sir. तुम्ही हसलात आणि इमोजी स्माइली टाकली तर कसं कळायचं मला? हो सर माझा मेसेज तर box झाला. हो त्यातला झालाय बॉक्स तुझा. बरं झालं. काय टाकला होता? काही नाही सर ते इथे नव्हता टाकायचा ते व्हॉट्सअपवर टाकायचा होता. बर बर चालतंय. काय टाकलं होतं? काय बी टाकशील? नाही सर. तर मग कुणाला पाठवतो मेसेज? सर नाही सर ते गणेश म्हणून ते मीटिंग जॉईन ते म्हणत होतं मला लिंक पाठव त्याला टाकत होतो. बर 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 पाठवायची ना मग त्याला. सर तो आत्ता म्हणला त्याला म्हणलं मग पुढच्या लेक्चरला जॉईन हो. चालतंय चालतंय. गणेशलाच पाठवतो ना. नाही सर आमच्या इथे गणेश सानप म्हणून एक वेगळा मुलगा आहे. मुलगाच आहे ना. हम्म. मग काय अडचण नाही. सर झाले का लेक्चर? हो झालंय झालं. ते ओके. मॅथचं लेक्चर आहे ना. हा हो चालतंय. मी पीडीएफ पाठवतो तुम्हाला. तुम्ही हो सर लिव्ह झाला मॅथच्या याला जॉईन झाला तरी चालतंय. हो हो ओके सर. ओके ओके बाय बाय सर. बाय 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 सर बाय. सर हा आहे मी आणखी आहे पीपी आहे मी. एकच मिनिट मला फक्त हे पाठवू दे. पूर्वा येस सर. मला एक मिनिट पीडीएफ पाठवू द्या अगोदर. येस सर. मी कुठं टाकलं प्रोजेक्ट आहे मोशन मध्ये टाकले. कालचं किती होतं रे प्रोजेक्ट आहे लेक्चर? हा बरोबर आले. आलं सर. आलं का? ओके हो, sir. ओके ओके ओके. सर पूर्वा काहीतरी बोलत होती ना थांबली. ठीक आहे मी येतो ना तिकडं. थांबा थोडं माझं काम उरकून. हा बोला आता काय बोलायचं. सर तुमच्या स्क्रीनवर वर राईट साईडला काहीतरी रेकॉर्डिंग दिसतंय काय होतं सर ते? रेकॉर्डच केलंय आजचं लेक्चर. टेस्ट करतोय मी. युट्यूब वर का सर? नाही युट्यूब वरती नाहीये.